सर्वांना जय हिंद. माझं नाव शिवाजीराव बाबू. बंतीजीने खूप वेगवेगळ्या प्रकारचे खूप महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि त्या मुद्द्यावरती आम्हाला त्याचा औषध उपचार गरजेचा आहे. आमच्याकडं विद्वान लोक आहेत, डॉक्टर इंजिनियर वकील आहेत, परंतु संघटित नाही. आमच्याकडं बंतीजी पण भरपूर झाले आहेत, परंतु संघटित नाही. आणि हाच आमच्यासाठी सर्वात मोठा मुद्दा बनलेला आहे. आमचा जो समाज आहे तो एक संघ होण्यासाठी अशी कोणती यंत्रणा राबवावी लागेल का आम्ही एक संघ होतो. कोणत्या समाजाला एकत्र केल्यानंतर त्याच्या खालचा जो समाज आहे, उदाहरणार्थ जो विद्वान समाज आहे, डॉक्टर इंजिनियर बंतीजी वगैरे जे सर्व आहेत, त्यांना एक संघ करण्यासाठी काय करावं लागेल. आणि तो जर एक संघ झाला तर खालचा जो समाज आहे, झोपडपट्टीतला असेल, मध्यमवर्गीय असेल किंवा गरीब असेल, तो कसा एकत्र येईल, तो वरचा वर्ग ठरवतील. परंतु जो वरचा वर्ग आहे तोच आम्हाला एक संघ करण्यामध्ये आम्ही कमी पडलो आहे. त्याच्यासाठीच काय उपचार करता येईल, याच्यासाठी अनेक धर्मपरिषदा व्हावा, अनेक शिबिरं व्हावे, अनेक संघटनेने कार्यक्रम करावे की हा जो समाज एक संघ करण्यासाठी काय करावं लागेल. बाबासाहेबांनी सर्वात पहिले स्वतःचा जो समाज होता तो एक संघ केला. एक संघ केल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांनी आंदोलन उभा केले. ते कामगारांचं असेल, ते शेतकऱ्यांचं असेल. आणि जेव्हा बाबासाहेब सभा घेत होते तर सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी येत होते. आमच्याकडे तसं होत नाही, आमचा समाजच एक संघ होत नाही. आमच्याकडे नेते अनेक झाले, परंतु एक संघ नाही. आपल्या समाजामध्ये आर्थिक परिस्थिती मांडणारा वर्ग आहे, आपल्या परिस्थितीने धम्म सांगणारा वर्ग आहे. आपल्याकडे गरिबीतून ह्या समाजाला वर कसा काढणार तो पण आहे, आपल्या समाजात पैसा पण आहे. मला अनेक ठिकाणी हा प्रश्न केला गेला की आपल्या समाजाकडे पैसा नाही. आपल्याकडे करोडो रुपये उभा करणारा समाज निर्माण झालेला आहे. IAS अधिकारी वर्ग, पुन्हा नेता वर्ग आहे, त्याच्याकडे करोडो रुपये आहेत, परंतु धम्म मार्गामध्ये काम करत असताना तो कुठे दिसत नाही. तो भ्रष्टाचाराने मारलेला आहे आणि भ्रष्टाचारामुळे हा समाज तुटलेला आहे. तो तुटलेला समाज पुन्हा एक संघ करायचा असेल तर त्याला धम्माच्या मार्गाने जावं लागेल. आणि धम्माच्या मार्गाने जाण्यासाठी आम्हाला धम्माचा अभ्यास करावा लागेल. बऱ्याच ठिकाणी भंतेजीवर प्रश्न उपस्थित केले जातात. भंतेजी मटण खातात, भंतेजी निवडणुकीत उभा राहतात, परंतु याच्यावर सुद्धा विश्लेषण द्यावं लागेल. मी भंतेजीला विनंती करेन की आपण हे प्रवचनामध्ये विश्लेषण दिलं पाहिजे. थायलंड सारख्या देशामध्ये जवळपास म्हणजे 50% तिथे भंतेजीचा वर्ग आहे, त्या ठिकाणी ते निवडणूक लागतात, त्या ठिकाणचं प्रमुख अन्न हे मटण भोजन आहे. पण आमच्या ह्या समाजाला हे समजलं पाहिजे, कारण भंतेजीची एखादी पोस्ट जर समजा फेसबुकला गेली तर त्याच्यातून अनेक लोक विरोधात पोस्ट टाकतात आणि समाजाची बदनामी करतात. ही सुद्धा बंदीने कुठेतरी थांबवली पाहिजे. आणि राहिला प्रश्न, हे जे प्रश्न होते या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, आमच्या समाजाला एकत्र करण्यासाठी चिंतन शिबिर व्हावे. कार्यक्रमाचा एक प्रश्न आहे, म्हणजे समाज जर एक झाला तर जगातली कोणती ताकद समाजाला हरवू शकत नाही. राहिला एक दुसरा प्रश्न आहे की आता परिस्थिती वाईट आहे, कशी आहे, परिस्थिती चांगली आहे. येणाऱ्या काळामध्ये ब्राह्मण आणि बौद्धांचा संघर्ष आता आहे, हा पाठीमागे झालेला आहे, अनेक वेळेस तो होऊन गेलेला आहे आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष होणार आहे, बौद्ध आणि ब्राह्मण. कारण सध्याच्या स्थितीला जो ओबीसी आहे, मराठा आहे, जो इतर वर्ग आहे, हा आपल्या बरोबरीत कुठंच नाही, तो आपल्या एज्युकेशनमध्ये कुठं नाही. फक्त आम्ही फुटलेलो आहे म्हणून आपण मागे आहोत, नाही तर आम्ही आज भारतामध्ये नंबर 1चा वर्ग बनण्यास काही हरकत नाही. आणि हा मुवमेंट चालू आहे, म्हणजे आम्ही हरणार नाही. ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस बौद्ध समाज हा क्षेत्र हातात घेईल. परंतु बौद्ध समाज हा ज्ञानाने आणि संयमाने जगणारा समाज आहे. या ठिकाणी एवढं सांगतो. थँक्यू.